नमस्कार करा आजी आजोबांना। आज अप्पर तहसील कार्यालय धुळे व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे व मातोश्री वृद्धाश्रम च्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आज इथं आपण आयोजित केला। या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व अप्पर तहसीलदार कार्यालय धुळे व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था व ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला आहे मातोश्री वृद्धाश्रम नका आणि तलाव परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आपला कार्यक्रम घडून येतो आहे। या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की धुळे विधानसभा असेल, धुळे ग्रामीण असेल, तर लोकसभा निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, नगरपालिकांच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि 100% मतदान कसं होईल, कमीत कमी 80% मतदान कसं होईल, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व त्यांच्या अधीनस्थ सगळे अधिकारी कर्मचारी अहोरात्र मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ माता भगिनी यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही जी जनजागृती होते, या जागृतीला अनुसरून मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था असेल व सगळं जिल्हा प्रशासन असेल, त्या सगळ्यांच्या आव्हानाला अनुसरून आपण जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर पडायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस असले तरी 10 ते 11 वाजेपर्यंत एवढं ऊन राहत नाही, तरी आपण आपल्या बूथवर जाऊन आपला मतदानाचा हक्क हा 100% बजवावा। 80-85च्या वयोमानाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी साहेब तुम्हाला आता मार्गदर्शन करतीलच, त्याच्यासाठी जागेवरच आपल्याला मतदानाची व्यवस्था होणार आहे, म्हणजे तुम्हाला बूथवर जायची गरज नाही। तर मी संस्थेच्या वतीने आपण आमचे विचार ऐकून घेण्यासाठी इथं उपस्थित झालात, तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि या पुढचं मार्गदर्शन माननीय प्राध्यापक सैनाने सर यांनी करावं अशी मी त्यांना संस्थेमार्फत विनंती करतो। धन्यवाद सर। अरे इकडे मातोश्री गुंताबाई आखाडे या संस्थेने आयोजित केलेला हा मतदान जागृतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व अप्पर तहसील कार्यालय व मातोश्री वृद्धाश्रम कार्यालय याच्या आधीच जे आजी आजोबा आहेत यांचं मतदान यादीमध्येच नावं नव्हते, तर याच्या आधी आमचे 2 वेळेस इथं कॅम्प झालेले आहेत। पहिले त्यांची आम्ही नावं नोंदणी केली आणि नावं नोंदणी करून ते आता मतदानासाठी 20 मे रोजी पात्र झालेले आहेत। तर जिल्हाधिकारी कार्यालयाचे विशेष लक्ष या मातोश्री वृद्धाश्रमावर आहेत। माननीय महाराष्ट्राचे मुख्य निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे साहेब हे स्वतः भेट देऊन आणि माजी आजोबांना मतदानाचे कार्ड दिलेले आहेत आणि येणाऱ्या 20 मे रोजी ते स्वतः जेवढे 22 जण हे मतदानासाठी जाणार आहेत, हे मतदानासाठी जाणार आहेत, ही 100% खात्री आहे, त्याच्यामुळे हे मतदानासाठी जाणार आहे। 2-4 दिवसात माननीय ऑब्झर्वर माननीय आज कलेक्टर साहेब जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी जे येथील निरीक्षक हे आज कलेक्टर साहेबांकडं माननीय जिल्हा परिषद आयुक्त साहेब शिवसाहेब गेले होते, तर त्यांना सांगितलं की वृद्धाश्रम कुष्ठरोग इथं माननीय जे निरीक्षक येतील तर त्यांना 5 किंवा 6 तारखेच्या दरम्यान येणारे इथं परत येणारच आहेत। तर याच्याकडं ज्येष्ठ नागरिकांकडं लक्ष खूप आहेत, तर प्रत्येक जण पण वंचित होते यांनी मतदानासाठी जातीलच आणि हा इथला परिवार आहे, हा माझा घरचा परिवार आहे, तर याच्याबाबत दुमत नाहीच की प्रत्येक जण त्या दिवशी 20 मे रोजी सकाळी 7 वाजता चालू होणार आहे, पण ते 8 वाजेपर्यंत त्यांचं मतदान अपडेट होऊन जाईल आणि यांचं मतदान पाहण्याची कुठली गोष्ट नाही। एकाच पार्टमध्ये यांची एकाच ठिकाणी नावं आहेत, त्याच्यामुळे यांना काही जास्त कुठं पाहायची गरज नाही, असं आम्ही एक सिस्टीम केलेली आहे। तर एकाच वेळेस बसले की एकाच यादीत त्यांचं नावं होऊन जातील। तरी आम्ही 5-1 तास मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठवले निरीक्षक हे परत येणार आहेत, तुमचा जे अमूल्य वेळ आहे आणि मतदानासाठी तुम्हाला जाण्यासाठी परत ते आव्हान करतील, त्यावेळेस सांगा तुम्ही मतदान करणारच आणि
आखाडे भाऊसाहेबांनी त्यांच्या संक्षेमामध्ये इथं कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचाही आभार. आणि इथं मातोश्री वृद्धाश्रमांनी नेहमी असा प्रशासकांचा जो कार्यक्रम घेतला जातो तो नेहमी त्यांचा कार्यक्रम घेतच जातात आणि ते नेहमी सहकार्य करीतच जातात. त्या अनुषंगाने मी प्रशासकाचा जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की 20 मे रोजी आपण मतदानात जरूर जाणार आणि 100% मातोश्री वृद्धाश्रमामधलं 100% मतदान करतील मी अशी ग्वाही देतो. आणि याच्यानंतर सुभाष कुलकर्णी सर यांना विनंती करतो की मतदानात जावं याच बाबत त्यांना प्रबोधन करावं आणि एक छानसं गीत करून यांना उत्तेजित करावं. मी सुभाषजी कुलकर्णी हे जिल्ह्याचे आयकॉन आहेत. प्रत्येक ठिकाणी हे जाऊन आपले प्रबोधन मार्फत गीतद्वारे हे आपला आजी आजोबांना आणि ज्यांचं वय चालण्याची क्षमताच नसेल तर प्रत्येकाला 12 फॉर्म दिलेले आहेत. फक्त तशी व्यवस्था इथं काही होणार नाही तर प्रत्येकजण मतदान बूथला जातील आणि करतील अशी ग्वाही देतो. आणि आमचे व्यवस्थापक धीरजी जमले यांचा खूप पाठपुरावा होता. पहिले मतदान कार्ड यांचं नव्हतंच तर त्यांनी 100% आमच्या मागं लागून तर हे मतदान कार्ड करून घेतले आणि पहिले 15 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावणार आहे ते आपले नागरिक ज्येष्ठ नागरिक हे सर्वांना चांगलं काम झालेलं आहे. जेवढ्या प्रशासकाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही संपूर्ण आम्ही तुमच्या पाठीचे आहेत आणि प्रत्येकाला एवढीच विनंती प्रत्येकाने मतदानासाठी जावं एवढं मी बोलू शकतो. आणि सुभाषजी कुलकर्णींना विनंती करतो. आमचे लहान बंधू आणि दिनेश नाना माझ्या पाठीशी नेहमीच असतात. करतो 1-2 मिनिटात करतो तुम्हाला. मला खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळे मी प्रेरित होऊन काही गीतं काही कवनं आपल्यापर्यंत आणून ठेवत आहे. कारण लक्षात असू द्या आज आपला देश राष्ट्रीय एकात्मता अखंडता आणि समता या दृष्टिकोनातून आपल्या देशाकडे बघितलं जातं. आणि आपला देश सुजलाम सुफलाम शेतकरी संप्रदायाचा देश तरी आपल्या देशामध्ये एकता नाही. एकता म्हणजे मतदानाविषयक आपल्यामध्ये संभ्रम आहे. मतदान का करावं, मतदान का करू नये, मतदान का केलं पाहिजे आणि मतदान केल्याने कोणते फायदे होतात. तर मतदान अवश्य केलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे आपण अन्नदान करतो. अन्नदान हे पुण्याचं दान, देहदान हे पुण्याचं दान, रक्तदान हे पुण्याचं दान. मग मतदान का नाही? मतदान देखील पुण्याचंच काम आहे. परंतु ते आपण चांगल्या पद्धतीने जर केलं आणि कोणत्याही प्रलोभाला बळी न पडता केलं तर निश्चितच ते मतदान वरदान ठरू शकतं. म्हणून आपण कोणत्याही प्रलोभाला बळी न पडता मतदान करावं. आणि 20 मेच्या दिवशी आताच आमच्या लहान बंधूंनी सांगितलं की 20 मेला मतदान आहे. तर मतदानाच्या दिवशी आपण मतदान केलं पाहिजे आणि मतदानाचा अधिकार मतदानाचा हक्क आपण तो बजावला पाहिजे. आणि आपल्या या संपूर्ण विश्वामधल्या लोकशाहीला बळकट करण्याचं काम आपण साऱ्यांनी केलं पाहिजे. म्हणून मी मतदान करेन, तुम्ही देखील मतदान करा. मी मतदान करेन, तुम्ही देखील मतदान करा. आपण सारे मतदान करूया आणि या उज्ज्वल भारताच्या भवितव्याची आणि लोकशाहीची परंपरा आपण तेवत ठेवूया आणि या भारताची अस्मिता तेवत ठेवूया. म्हणून साऱ्यांनी मतदान करूया, मतदान करूया. ऐका गीत. जावान 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 वा मतदान ले माय जावान, जावान 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 वा मतदान ले माय जावान. कोणलेच काही नाही सांगान, अव कोणलेच काही नाही सांगान वा मतदान ले माय जावान, जावान 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 वा मतदान ले माय जावान. मतदान ना माहिती नवना व मतदान ना माहिती नवना
20 मेना दिल्लेव 20 मेना दिल्लेव मतदान करायला जावान व मतदान करायला जावान 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 व मतदान करायला जावान मतदान पट्टाच करान मतदान पट्टाच करान आणि मतदान पट्टाच करान व मतदान पट्टाच करान जावान 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 व मतदान ले माय जावान 18 वरीसना पोऱ्या वजाया 18 वरीसनी पोर वजाई नाव नोंदणी करलेवानी व नाव नोंदणी करलेवानी मनीसन मतदान जावान व जावान 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 व मतदान ले माय जावान दका मतदान जर नाही कर ते आपले चांगला खासदार बनवता नाही येऊ मनीसन तुम्ही मतदान करा असंच सांगणं बटासले शे आणि मतदान करीसन आपलं पुण्यना काम करा आते मंगलाष्टक मतदान विषय अंतरी असावा राष्ट्राभिमान अंतरी असावा देशाभिमान अंतरी असावा देशाभिमान मतदाराचा अहो मतदाराचा सार्थ अभिमान मतदाराचा सार्थ अभिमान शुभ मंगल आहा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान आओ मंगल समय येती वेस मेला मंगल समय येतो विसमेला न विसरता हो न चुकता हो न विसरता हो न चुकता हो जाऊया आपण त्या समयाला जाऊया आपण त्या समयाला शुभ मंगल आओ शुभ मंगल सावधान सावधान अंतरी असावा देशाभिमान मनी हट सावा मतदान अभिमान शुभ मंगल आओ शुभ मंगल सावधान सावधान जनतेन जागृत होऊन आज जनतेन जागृत होऊन आज मंगल प्रसंगी दाखव आपला मान मंगल प्रसंगी दाऊ आपला मान म्हणून सारे जण मतदान करू म्हणून सारे जण मतदान करू मंगल दर्शन आपण घेऊ आज मतदानाला जाऊ आपण सारे आज मतदानाला जाऊ आपण सारे आज शुभ मंगल आओ शुभ मंगल सावधान सावधान अंतरी असावा देशाभिमान मतदाराचा सार्थ अभिमान मतदार राजा जागा हो रे आता मतदार राजा जागा हो रे आता मतदान करण्या सज्ज हो रे आता मतदानाच्या दिवशी मतदान कर मतदानाच्या दिवशी मतदान कर असे तू कार्य कर्म कर म्हणून आपण सारे जण जाऊया म्हणून आपण सारे जण जाऊया शुभ मंगल सावधान सावधान अंतरी असावा देशाभिमान मतदानाचा सार्थ अभिमान शुभ मंगल
सावधान सावधान शुभ मंगल सावधान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम.